ता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे अधीर तिची पाऊले पुजाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी ओटी भरा ते पहाट तिच्या सोना किरणांनी आळी मळवट हा ताट सारी युगाचीच माया तिच्या किरपेच बळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी बाप्पाजींचा आई भिराईच्या नावानं वहिनी आता परंपरेनुसार काशीला विधिवत तयार कर. जी. तुम्ही काही काळजी करू नका. अहो तुमच्या बयोला या भिकारड्या गावातून मी दुबईला घेऊन चाललोय. तुमची ती सगळी आनंदात राहील, काही काळजी करायची नाही. माझी काशी देवाच्या सेवेत रुजू झाल्यावर तिची पहिली रात्र, तिची पहिली सोबत तिच्या पसंतीनुसार व्हावी. कोण आहे तिच्या पसंतीचा पुरुष? काय ग येडी ग येडी. पर नामदेव म्हणत होता आजच सकाळी बयोचं लगीन लागलं, ते बी त्या म्हाताऱ्या संग. काशी तुला वाटत असेल बाप्पाजींनी तुला फसवलं. तुझ्या या गरम डोसक्यात लई राग बी आला असेल. नाही म्हणजे बाप्पाजींनी बयाचं लगीन लावू नये म्हणून तू हा केवढा मोठा त्याग करायला निघालीस ग. आणि तिकडे तू बाप्पाजी त्यानं बयोचं लगीन लावलं. एका छोट्या मुलीचं लगीन मोठ्या म्हाताऱ्या संग लागलं. जसं 3 वर्षापूर्वी माझं लगीन त्यानं म्हाताऱ्या गुरुवा बरोबर लावलं होतं. तेव्हा मला पळून जायची संधी बी गावली नाही, आपल्या बयोला बी ती गावली नाही. मग काशी तुला काय वाटतंय? नाही म्हणजे तुला बी पळून जावंसं वाटतंय? या मागल्या दारानं काशी आता तू म्हणशील कशावरनं तू मागचा दरवाजा उघडा आहे? नाही म्हणजे मला विचारलंस तर मी नाही सांगायची तुला की यो मागला दरवाजा उघडाच आहे म्हणून. आता तू असं बी म्हणशील की मी इथे असताना तू या मागल्या दरवाजातनं कशी काय पळून जाणार? काय ग ये भावाने, तुला काय वाटलं? नाही म्हणजे काय वाटलं काय तुला मी माझे हे डोळे अशी अशी बंद करून घेईन आणि तू मागल्या दारानं अशी पळून जाशील म्हणून? अगं असेल हिम्मत ना तर दाखवच पळून मला. मग मी बघतेस तुला. जा दाखव की पळून. मी माझे डोळे अशी बंद करून घेते. जर तुझ्यात हिम्मत असेल तर दाखव मला पळून. बघूया. 1 2 3.
अगं लई नशीबवान आहेस का? तुला तुला पळायची संधी तरी मिळाली. नाहीतर अशा तुझ्या माझ्या वाणी कितीतरी पोरी आहेत ज्यांना धड पळता बी येत नाही. जा पोरी जा, पळून जा पोरी, पळून जा. अगं लई लांब निघून जा या समजापासून. पुन्हा कधी बी येऊ नकोस. काशी अगं या बाप्पाजींच्या माणसांपासून वाचलेस ना तर जन्माचं सोनं होईल ग तुझं. आणि सापडलीस तर नाही नाही आई बी नाही. अगं अगं आता तरी सोबत कर ग त्या पोरीला, सोबत कर. अरे हाय का कुणी तिकडं? अरे काशी पळाली बघा. अरे काशी पळाली रे, काशी पळाली. अरे हे समजा समजा उधळून पळाली. अरे काशी पळाली. अरे अरे कुणी हाय का? अरे काशी पळाली. अरे देवीचा अपमान केला तिनं, मागल्या दारानं पळून गेली काशी. ओ बाप्पाजी, बाप्पाजी. काशीच्या घराजवळ गोंधळ घालत होता हा. काशीला घेऊन पळून चालला होता. त्याचं काय करू फक्त सांगा. काय करू काय बाप्पाजी? तुम्ही फसवताय त्या काशीला. त्या बयोचं काही वाईट होऊ नये म्हणून ते सगळं करायला तयार झाली होती. त्या बयोचं लग्न लागतंय बाप्पाजी. तुम्ही का फसवणूक करताय दोघींची? अजान बालका, गावाच्या पवित्र कार्यात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करू नकोस. बाप्पाजी पवित्र कार्य, पवित्र कार्य म्हणता तुम्ही याला? हे अपवित्र कार्य आहे. तुम्ही फसवणूक करताय त्या काशीची. बाबा कदम, त्या अज्ञान बालकाला इथून घेऊन जा आणि नीट समजावून सांगा त्याला या धर्माच्या कार्याला मला व्यत्यय नकोय. जा लवकर घेऊन त्याला. नको, तुम्ही घाबरून जाण्याचं कारण नाही. प्रत्येक गावात अशा दुष्ट प्रवृत्ती असतात. हा त्यातलाच प्रकार आहे. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी जेव्हा यज्ञ करायचे तेव्हा राक्षस येऊन त्या यज्ञ उधळण्याचा प्रयत्न करायचे. त्यातलाच प्रकार आहे. पण तुम्ही घाबरू नका. हे धर्माचं कार्य, हे पवित्र कार्य पूर्ण करण्यास हा बाप्पाजी समर्थ आहे, नवे वचनबद्ध आहे. बोला फिराईच्या नावानं, बोला फिरोबाच्या नावानं, बोला फिराईच्या नावानं, बोला फिरोबाच्या. बाप्पाजी घात झाला, बाप्पाजी घात झाला. अहो काशी पळाली, मला मारून पळाली, पूजेचं ताट उधळून पळाली बाप्पाजी, मानाची साडी फाडून पळाली बाप्पाजी. घात झाला बाप्पाजी. चला चला बाप्पाजी. हा काय प्रकार आहे? कोई नाही. कुठं पळाली काशी? अहो बाप्पाजी म्या तिला हेतच तयार करत होते आणि अचानक तिच्या अंगात काय आलं कोण जाणे. आता उचलली ही काठी आणि हाणली माझ्या डोक्यात. हे समजा पूजेचं सामान उधळून लावलं आणि ह्या मागल्या दरवाजाला पछाड झाली. पळाली म्हणजे काय? पळून कुठे जाते? जा शोधा तिला. बघता काय शोधा तिला. पळा पळा लवकर. चला. हा तुमच्या दोघींचा डाव होता तर जयश्री. लक्षात ठेव जयश्री, काशीनं फक्त भिराई देवीचा नाही तर आमचाही अपमान केलेला आहे. आता तुझी लेक मेली. सगळ्या गावासमोर तिला जिवंत जाळण्यात येईल. हा बाप्पाजीचा आदेश आहे. बाबा कदम जी चला रे. सगळ्या गावासमोर तिला जिवंत जाळण्यात येईल. सगळ्या गावासमोर तिला जिवंत जाळण्यात येईल. सगळ्या गावासमोर तिला जिवंत जाळण्यात येईल.
ए शिवा, ए गणप्या, अरे चला या लवकर इकडं. अरे ए शिवा, ए गणप्या, अरे काय मिळाली का हातात? ए शिवा गणप्या, तू तिकडं जंगलामध्ये जा. ए अरे तू घाटावर जा, आम्ही बघतो इकडं. चला रे, तिला सोडू नका सापडल्याशिवाय. चला. ए चला रे, चाल लवकर. सोडता उपयोग नाही तिला. ए तुम्ही अर्ध्या तिकडे जा रे आणि अर्ध्या इकडे नदीकडे जा. अरे जा, बघत काय उभा राहिला. आणि हे बघ, ती सापडली तर सोडायचं नाही. चला, बाकीच्या माझ्या मागे या. चला, चाल लवकर, चाल. तुला अक्कल नाही का रे? हात कशाला सोडलास तू त्याचा? एवढं समजत नाही तुला? संजय, संजय, मला लोकांना इतक्या वेळा सांगितलंय मी त्या पोराला एकटं सोडत जाऊ नका म्हणून. संजय, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. चला, हिला सोडायची नाहीये. बाप्पाजींचा अपमान करून चला. चला चला. तिकडे बघ, तिकडे बघ. ए तुम्ही तिकडे बघा. सोडायची नाही तिला. हे चाललंय. अरे ती नाही सापडली तर बाप्पाची मला जिवंत सोडणार नाही. चला लवकर. अरे अरे काशी नाही सापडली तर बाप्पाची मला जिवंत सोडणार नाही. चाल. कुठे गेले कोणाला माहिती. चला रे. संजय, संजय,
अरे ती इकडनं हातातनं निसटून जायचं आज आपल्याला गेलं पाहिजे. अरे चला लवकर, हे चला. ए येड्या, ए अरे काशी दिसली का तुला? अरे काय विचारतोय मी? काशीला बघितली का तू? इकडं इकडं बघा. ए काय विचारतोय मी? अरे ए येड्या, अरे काशी दिसली का? अरे काहीतरी हो म्हण, नाही म्हण, काहीतरी म्हण की. अरे काय विचारतोय मी? तू काशीला बघितली का? काय नाही म्हणतो काय हो म्हणतोय? अरे आता ती जर काशीत सापडली नाही ना तर बाप्पाजी मला जिवंत सोडणार नाही. आणि ती काशीत सापडलीच पाहिजे. अख्ख्या गावासमोर जिवंत चालायची तिला. अरे काय विचारतोय मी? काशी कुठे आहे? ए काय विचारतोय मी? काय सांगा ना. संजय, संजय, बेटा. ए काय गोंधळ चाललाय हा? काय तमाशा चाललाय तुमचा? ओ भाऊ, काशीला बघितली का तुम्ही? नाही. आणि तुम्ही सगळे चालते बाहेरून. संजय, संजय साहेब घाबरलेत. धनाजी रावांना कळलं तर तुमची खैर नाही. जा. जातो, रडू नका. आम्ही बी दुसऱ्या कामाला चालू आहे. चला रे वरच्या आळीला जाऊन बघू. हा भरले. चला लवकर. बेटा, हो बेटा. संजय, काय झालं बेटा? का घाबरलाय? हो हो, ते गेले सगळेजण. गेले गेले बेटा सगळेजण. हा, तू नको घाबरू. काय झालं? इकडे माझ्याकडे बघ. चल चल चल. काय रे, दिसली का काशी? काशी नदीच्या कडेच आहे म्हणतात. अरे इकडे दिसायला तिकडे दिसायला ती हाडळी नाही का चटकीन. आता पक्की खबर लागली, ते नदीच्या पलीकडेच आहे. काय चाललंय? काय झालं ना? आता असं कसं बस होईल? काशी सापडायला नको. आज तर तिला शोधूनच काढणार आम्ही. साहेब, बापाजींची ऑर्डर आहे. काय बी करून काशीला शोधून काढा. बघा, तुम्ही कायदा हातात घेऊन त्या गरीब पोरीला छळताय. हे बरोबर नाहीये, चांगलं नाहीये. हे सगळं जाऊन तुम्ही बापाजींना सांगा. पाहिजे. हो, तुम्ही गप्प बसा. तुम्ही या गावच्या आहात का? नाही ना, तुम्हाला काही कळणार नाही. चला रे. अरे मला म्हातारीला किती घाबरवशील. अरे बाबा, असं काय करतोस बाबा? काय काय पाहिजे तुला? काय पाहिजे तुला? अरे असं नाही करायचं. संजय, संजय काय झालं? काय झालं? अरे असं काय करतोस काय वय त्याला? अहो तेच कळना झालंय बघा. मगा तो माळ रानावर गेला बघा. वाट चुकलं पोरग. आली आली भाग्यलक्ष्मी.